स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना. कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्त असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल. आपल्याला आता चैत्र पौर्णिमा जवळ येत आहे. चैत्र पौर्णिमा म्हटले की आपल्याला कुलदेवीच्या खूप साऱ्या सेवा उपाय करायचे असतात, कारण प्रत्येक पौर्णिमेलाच आपण करत असतो सेवा उपाय. पण चैत्र पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे, ते म्हणजे आपल्या कुलदेवीची आणि माता अन्नपूर्णाची सेवा करण्याचा. आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त कुलदेवीच्या सेवा बघणार आहोत आणि पुन्हा एखाद्या व्हिडिओमध्ये म्हणजे 1-2-3 दिवसाच्या व्हिडिओमध्ये आपण अन्नपूर्णा मातेच्या सेवा देखील बघणार आहोत. सगळ्यात आधी आपल्या घरामध्ये काही नसेल तरी चालेल असं म्हटलं जातं, पण कुलदेवीचा फोटो आणि टाक किंवा मूर्ती, शक्यतो मूर्ती किंवा टाकच. टाक पेक्षा सुद्धा तुम्हाला सांगते तर टाक काही गोष्टींना पारंपरिक असतात, म्हणजे आपल्या सासूकडून वगैरे आलेले टाक असतील तर निश्चितच चांगले, पण ते बघणं सुद्धा गरजेचं आहे की टाक भंग पावलाय का, खूप जुना झालाय का, त्याचे नाक डोळे जे काही कोरीव काम असतं ते आता नीट आहे की नाही, तर हे सगळं बघणं अत्यंत जास्त गरजेचं आहे. उगाचच 3 पिढ्याचे टाक आहेत म्हणून त्याची पूजा करायची हे सुद्धा योग्य नाही. तर तुमच्याकडे जर टाकच ठेवण्याची पद्धत असेल आणि ते जर आता खूप वर्ष, खूप 2 पिढ्या 1 पिढ्या झालेल्या आहेत, तर ते सोनारांकडे न्यावेत आणि ते नवीन करून त्यांना मागावेत, म्हणजे आपल्याला कुलदेवीच्या सेवेचे संपूर्ण पुण्य मिळते. आता ज्यांच्याकडे टाक नाही, आता माझ्या स्वतःकडे टाक नाही, माझ्याकडे मूर्ती आहे, तर मूर्ती घरात असलीच पाहिजे, फोटो नाही, मूर्तीच असली पाहिजे, म्हणजे आपण मूर्तीवर अभिषेक, कुंकुमार्चन अशा सेवा करू शकतो आणि कुलदेवीचा साक्षात वास असल्याचा आपल्याला जास्तीत जास्त लाभ होतो. कारण फोटो ही एक कागदी फ्रेम आणि त्याच्यावर लॅमिनेशन असतं, म्हणून मूर्ती का असावी किंवा टाक का असावा, कारण हा अष्टधातू पंचधातू अभिमंत्रित करून प्राणप्रतिष्ठा करून ठेवलेला असतो, म्हणून मूर्तीला आणि टाकाला जास्त महत्त्व आहे. टाक पुन्हा एकदा सांगते, जुने झाले असतील तर ते लगेचच बदला. नवरात्र चैत्र पौर्णिमा म्हणजे आता होऊन गेल्यानंतर तुम्ही बदला, कधीही मध्ये आधी तुम्ही बदलू शकता. पक्ष 15 सोडून कधीही टाक आपण बदलू शकतो. आता हे झालं मूर्तीविषयी. तुम्हाला जर तुळजाभवानी, कोल्हापूरची अंबाबाई, कोणतीही देवी देवतांची मूर्ती पाहिजे असेल तर तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता, मी खाली नंबर देत आहे. आता चैत्र पौर्णिमेला काय काय सेवा करायच्या ते बघूया. चैत्र पौर्णिमेला सर्वप्रथम सकाळी लवकर उठावे. महिलांनी, पुरुष तर रोजच डोक्यावरून स्नान करतात, महिलांनी आवर्जून डोक्यावरून स्नान करावे आणि त्यानंतर घरातील स्वच्छता असेल किंवा हळदीचं लेपन असेल, दरवाजा स्वच्छ पुसून घ्या, कारण दरवाजा खूप वेळा पुसायचा राहतो. 8 दिवसातून, महिन्यातून एकदा तरी दरवाजावरून ओले स्वच्छ कापड आणि एकदा सुके कापड असे फिरवून घ्या. कडी असते ना, कडी वगैरे सगळं स्वच्छ पुसून घ्या. त्यानंतर दरवाजावर हळदी कुंकवाने, हळद आणि कुंकू मिक्स करायचे आणि त्यामध्ये थोडंसं गोमूत्र घालायचं, गंगाजल घालायचं आणि त्याने कुंकवाने आणि हळदीने मिक्स केलेले असतं, त्याने स्वस्तिक, त्याच्यापुढे रेषा, त्याच्यात 4 बिंदू, श्री महालक्ष्मी महा किंवा नुसतं श्री श्री स्वामी समर्थ तुम्ही जे लिहू शकता. किंवा मी काय करते, मी स्वस्तिकच काढते फक्त, कारण स्वस्तिक सगळ्यात शुभचिन्ह मानले जाते, त्यामुळे स्वस्तिक आणि कधी कधी श्री स्वामी समर्थ एवढं तरी लिहा, किंवा श्री आणि स्वस्तिक, शुभ आणि लाभ हे सुद्धा तुम्ही लिहू शकता. आता हे लिहून झाल्यानंतर काय करायचं आहे, देवपूजा करायची आहे. देवपूजा करताना पौर्णिमेला सगळं देवघर पुढं ओढायचं, त्यानंतर त्याच्या खालचं झाडून गोमूत्राच्या पाण्याने, मिठाच्या पाण्याने स्वच्छ पुसून घ्यायचं, पूर्ण देवघर स्वच्छ पुसून घ्यायचं. सगळ्या मूर्ती तुम्ही जे काही वापरता, पितांबरी वापरत असाल, चिंचमीठ वापरत असाल, लिंबू वापरत असाल, सायट्रिक ॲसिड वापरत असाल, पंचामृत वापरत असाल, तुम्ही जे काही वापरता त्याने सगळ्या देवाच्या मूर्ती स्वच्छ घासून पुसून घ्याव्या. मी स्वतः पितांबरीनेच देव घासते, कारण की त्याने स्वच्छ निघतात. मोठ्या मोठ्या मंदिरातून पण मी बघितलेलं आहे आणि मी पहिल्यापासून आईला वगैरे पण बघत आली आहे की पितांबरीनेच देव घासतात. आता कसं झालं आहे,
व्हिडिओच्या ह्याच्यामुळं ते खूप वाढले की पितांबरीच लावू नका, पण सगळ्यात स्वच्छ देव पितांबरीनेच निघतात. आणि जेव्हा आपण देव, आता पितांबरीमध्ये केमिकल आहे असं बऱ्याच जणांचं म्हणणं आहे, असेलही आजकाल विदाऊट केमिकल काहीच मिळत नाहीये. म्हणूनच तुम्हाला सांगते, जेव्हा आपण पितांबरीने देव स्वच्छ घासतो त्यानंतर पाणी, पुन्हा थोडे पंचामृत आणि पुन्हा पाणी असा अभिषेक करावा. म्हणजे आपण जे काही केलेलं असतं की बाबा देव उजळवून आणले, पितांबरी लावली आहे, चिंच लावली आहे, तर ते केमिकलचा जो प्रभाव असतो तो निघून पुन्हा देवांची शुद्धी होते. गंगाजल घ्यायचं, थोडंसं पाणी घ्यायचं, गुलाबजल घ्यायचं, म्हणजे मग पुन्हा देवांची शुद्धी होते. हे झाल्यानंतर आपली जी कुलदेवी आहे ती एका तांबणामध्ये घ्यावी. पूजा वगैरे करून झाल्यावर तिला हळदी कुंकू लावावे, अक्षता व्हाव्यात आणि कुंकुम अर्चन करावे. कुंकुम अर्चन करताना हरिण मुद्रा करून चरणांपासून डोक्यापर्यंत अशा पद्धतीने आपल्याला कुंकुम अर्चन करून घ्यायचं आहे. कुंकुम अर्चन करताना कुलदेवीचा तुम्हाला मंत्र माहीत असेल तर कुलदेवीचा मंत्र म्हणा, किंवा ओम श्री कुलदेवताभ्यो नमो नमः या मंत्राचा जप करत आपल्याला माता लक्ष्मीचे कुंकुमार्चन करायचे आहे. श्रीयंत्र असेल, श्रीयंत्रावर पण कुंकुमार्चन करायचं आहे. भरपूर कुंकू वापरून केलं, पूर्ण झाकलं, अतिउत्तम. वेळ नसेल हरकत नाही, एकाच तांबणामध्ये श्रीयंत्र, माता लक्ष्मी, त्याच पद्धतीने आपली कुलदेवी, हे सगळं एकत्र ठेवावं 3 ठिकाणी आणि त्या सगळ्याला 11 किंवा 21 वेळा कुंकुमार्चन करावे. त्यानंतर थोडे 2 तास ते कुंकू तसेच ठेवावे आणि 2 तासानंतर ते कुंकू डबीमध्ये भरून आपल्याला रोज लावा किंवा महत्त्वाच्या कामाला जाताना लावा. ते कुंकू शक्यतो आपल्या नात्यांमध्ये सोडून बाहेर कुठं देऊ नये. हे झाल्यानंतर आपल्याला तुपाचा दिवा, समय हे तर लावलेलंच आहे, धूप लावायचा आहे छान गुलाबाचा. आणि दुर्गा सप्तशतीचा 1 पाठ करायचा आहे. 1 पाठ म्हणजे काय, पहिल्या पानापासून शेवटच्या पानापर्यंत संपूर्ण दुर्गा सप्तशतीचे पठण करायचे आहे. चैत्र पौर्णिमा आहे, कुलदेवीची ही खूप मोठी सेवा आहे. खूप वेळ लागत नाही, 1च तास लागतो, फार वेळ लागत नाही. हे झाल्यानंतर आता नाही ताई आम्हाला दुर्गा सप्तशती वाचायला वेळच नाहीये, हरकत नाही. सिद्ध कुंजिका स्तोत्र 11 वेळा पठण करावे. याला मोजून 10 मिनिटे लागतात. सिद्ध कुंजिका स्तोत्र म्हटल्यानंतर 1 माळ कुलदेवीचा जप करावा आणि कुलदेवीची ओटी भरावी. साध्या सोप्या पद्धतीने 1 नारळ, 1 कॉटनचा ब्लाउज पीस, गहू, हळकुंड आणि फळं जे काही तुमच्याकडे असेल, 1 डझन केळं, 2 सफरचंद, अशी कुलदेवीची ओटी भरावी. आणि ती ओटी आपण स्वतःही वापरू शकतो, माता लक्ष्मीला सुद्धा एखाद्या मंदिरात जाऊन किंवा एखाद्या सवाष्णीला आपण ती देऊ शकतो. या दिवशी जर तुम्हाला सवाष्ण जेवू घालायला जमली, अगदी शेजारची मैत्रीण कोणीही, तर तुम्ही या दिवशी कुळाचार म्हणून तुम्ही 1 सवाष्ण जेवू घालू शकता. कुलदेवीला जर तुमचं जवळ असेल मंदिर तर कुलदेवीचं दर्शन घेऊन तिची पण ओटी आपल्याला भरून यायची आहे. त्याच पद्धतीने या दिवशी श्री सूक्त, महालक्ष्मी अष्टकम हे सुद्धा म्हणावे. शक्य झाले तर दिवसभर जो दिवा आहे तो अखंड सकाळी लावून अगदी रात्री झोपेपर्यंत ठेवण्याचा प्रयत्न करावा. घरामध्ये मंगलमय वातावरण ठेवावे. या दिवशी घरामध्ये मांसाहार चुकूनही करू नये. चैत्र पौर्णिमेला कुलदेवीचा उपवास करण्याची पण पद्धत आहे. सकाळपासून उपवास करावा आणि संध्याकाळी तो सात्विक भोजनाबरोबर सोडावा. सकाळ संध्याकाळ कुलदेवीची आरती म्हणावी, मंत्र म्हणावा, जप म्हणावा आणि आपल्या कुटुंबाचे रक्षण करण्यासाठी कुलदेवीला प्रार्थना करावी. या सेवा आपण अवश्य करा. तुम्हाला काय लाभ होतात ते मला सांगा. श्री स्वामी समर्थ.